नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। बेस्ट मुंबई भरती 2024 ची ही नवीन भरती निघाली आहे। ऑफिशियल नोटिफिकेशन आलं असून फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे। यामध्ये खूप मोठ्या जागांसाठी जाहिरात आली असून आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहे, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, पगार किती असणार आहे, फॉर्म कोठे भरायचा, अर्ज कधीपासून भरायचा, लास्ट डेट कधीपर्यंत, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। बेस्ट मुंबई भरती 2024 पद संख्या 130 जागांसाठी ही भरती आहे आणि वेतन श्रेणी इथे 16,000 रुपये सॅलरी तुम्हाला भेटणार आहे। संधी सोडू नका, लगेचच अर्ज करा। ऑफलाईन पद्धतीने इथे अर्ज करायचे आहे। तर आपण पहिल्यांदा नोटिफिकेशन पाहूया, त्यानंतर डिटेलमध्ये माहिती पाहूया। पहा, ही बेस्ट अंतर्गत जाहिरात निघालेली आहे। पहा, ही बेस्ट अंतर्गत जाहिरात निघालेली आहे। त्याच पद्धतीने आपण याच्यामध्ये बघूया रिक्वायरमेंट। बघा, इथे क्वालिफिकेशन दिलेलं आहे, डिग्री इलेक्ट्रिशियन इंजिनिअरिंग इट्स इक्विव्हॅलंट युनिव्हर्सिटी डिप्लोमा इन इलेक्ट्रिशियन असं तुम्हाला इथे एज्युकेशन दिलेलं आहे। आणि पोस्ट तुम्हाला इथे बघा वॅकन्सी दिलेला आहे। एसटी साठी 4 जागा, एसटी साठी 11 जागा, एनटीबी साठी 3 जागा, अशा पद्धतीने तुम्हाला इथे नंबर ऑफ पोस्ट सुद्धा दिलेला आहे। आणि कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट सुद्धा इथे लागणार आहे। नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट लागणार आहे, डोमासाइल सर्टिफिकेट लागणार आहे, नॉलेज ऑफ मराठी, तुम्हाला नॉलेज ऑफ मराठीचं नॉलेज असणं सुद्धा गरजेचं आहे। बघा, आपण पाहूया प्रोबेशनरी इंजिनियर आणि एसएससी असं जागा आहेत, रिक्वायरमेंट आहे। 2 पोस्टसाठी इथे वॅकन्सी आहे। बघा, पीई आणि एसएसए। आणि इथे क्वालिफिकेशन काय लागणार आहे बघा, डिग्री इन इलेक्ट्रिशियन। बघा, डिग्री इन इलेक्ट्रिशियन इंजिनिअरिंग, त्याच पद्धतीने इंजिनिअरिंगमध्ये इलेक्ट्रिशियन इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा डिग्री असणं गरजेचं आहे आणि इक्विव्हॅलंट युनिव्हर्सिटीमध्ये असणं गरजेचं आहे। डिप्लोमा इन इलेक्ट्रिशियन, इथं पण इलेक्ट्रिशियन म्हणजे इंजिनिअरिंग असणं गरजेचं आहे। आणि युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट, बघा युनिव्हर्सिटीमध्ये आणि इन्स्टिट्यूटमध्ये। आणि फायनल इयर एक्झामिनेशन मे आल्सो अप्लाय, बघा जे फायनल इयर एक्झामिनेशन दिले नाहीत त्यांचं रिझल्ट वेटिंगमध्ये आहे ते सुद्धा इथे अप्लाय करू शकतात। आणि पोस्ट बघा पीई साठी किती पोस्ट आहेत, एससी साठी 4, एसटी साठी 11, एनटीबी साठी 3, एनसी साठी 3, ओबीसी साठी 6, ईडब्ल्यूएस साठी 11, एसईबीसी साठी 11, ओपन साठी 6, एसटी साठी 18, व्हीजीए साठी 2, एनटीडी साठी 2, ओबीसी साठी 9, ईडब्ल्यूएस साठी 11, एससीबीसी साठी 11, ओपन साठी 22, अशा पद्धतीने इथे वॅकन्सी आहे। कास्ट सर्टिफिकेट बघा कुणाकुणाला लागणार आहे इथे सांगितलेलं आहे। एससी, एसटी, एनटीबी, एनटीसी, ओबीसी, ईडब्ल्यूएस, एससीबीसी ला इथे कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे। इथे सुद्धा सांगितलेलं आहे एसटी, व्हीजीए, एनटीडी, ओबीसी, ईडब्ल्यूएस, एससीबीसी ला सुद्धा इथे कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे। नॉन क्रिमिलियर सुद्धा इथे सांगितलेलं आहे, तुम्ही पाहून घेऊ शकता। डोमासाइल सुद्धा इथे लागणार आहे, इसेन्शियल डोमासाइल सर्टिफिकेट महाराष्ट्र विच इश्यूड डिस्ट्रिक्ट स्टेट मायग्रेशन असं तुम्हाला इथे डोमासाइल लागणार आहे। नॉलेज ऑफ मराठी इसेन्शियल मस्ट हॅव पास द एसएससी एक्झाम और इक्विव्हॅलंट विथ मराठी सब्जेक्ट, बघा 10वी पास असणं गरजेचं आहे आणि 10वी मध्ये तुम्हाला मराठी विषय असणं गरजेचं आहे, तरीच इथं अप्लाय करू शकता। त्याच पद्धतीने इथं बघा एज, तुम्हाला किती एज पाहिजे, 38 वर्ष, इयर नॉट मोर दॅन 38 वर्ष। बघा, नॉट मोर दॅन म्हणजे 38 वर्षापेक्षा जास्त वय असणे। आणि रिलॅक्सेशन सुद्धा इथे दिलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। स्टायपंड बघा, तुम्हाला स्टायपंड कसं भेटणार आहे, 16,000 अप्रोक्स आणि 13,000 अप्रोक्स असं स्टायपंड भेटणार आहे। त्याच पद्धतीने सिक्युरिटी डिपॉझिट 1 इयर कॉन्ट्रॅक्ट पिरियड असं तुम्हाला दिलेलं आहे। आणि कॉन्ट्रॅक्ट ऑफ सर्व्हिस 5 इयर तुम्हाला परत वाढून देण्यात येणार आहे। बघा, बेस्ट अंतर्गत मुंबई भरती निघाली आहे 2024 ची ही भरती आहे। डिटेल्समध्ये आपण माहिती पाहूया। पदाचे नाव बघा, परिवीक्षाधीन अभियंता, वरिष्ठ प्रतिधारी शिकाऊ उमेदवार, अशा पद्धतीचे पोस्ट आहेत। आणि पद संख्या किती आहेत, 130 जागांसाठी भरती आहे। आणि वॅकन्सी डिटेल्स पाहूया आपण। परिवीक्षाधीन अभियंतासाठी 55 जागा आहेत, वरिष्ठ प्रतिधारी शिकाऊ उमेदवारासाठी 75 जागा आहेत। अशा पद्धतीने 130 जागांसाठी ही वॅकन्सी आहे, 130 जागांसाठी। शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे बघा, परिवीक्षाधीनसाठी डिग्री ऑफ इलेक्ट्रिशियन इंजिनियर और
इट्स इक्विव्हॅलंट स्टॅट्युटरी युनिव्हर्सिटी। बघा तुम्हाला युनिव्हर्सिटीमध्ये इन्स्टिट्यूटमध्ये डिग्री होणं गरजेचं आहे। ते सेम इथं पण आहे। वरिष्ठ वृत्तीधारी शिकाऊ उमेदवारासाठी पण इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग असणं गरजेचं आहे। त्याच पद्धतीने किती भेटणार आहे? परिवीक्षाधीन अभियंतासाठी 16,000 रुपये आणि वरिष्ठ वृत्तीधारी शिकाऊ उमेदवारासाठी 13,000 रुपयेचे तुम्हाला स्टायपंड भेटणार आहे। त्याच पद्धतीने वयोमर्यादा काय आहे? लेस दॅन 38 वर्षे। बघा 38 वर्षापेक्षा जास्त नसू नये आणि रिलॅक्सेशन सुद्धा इथे दिलेलं आहे, तुम्ही नोटिफिकेशन मध्ये बघू शकता। त्याच पद्धतीने अर्ज शुल्क किती असणार आहे? इतर मागासवर्गीयासाठी इतर स्वर्गासाठी बघा 300 रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी 150 रुपये तुम्हाला इथे फी असणार आहे। नोकरीचे ठिकाण कुठे? मुंबई इथे नोकरी भेटणार आहे आणि अर्ज पद्धती ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे। आणि अर्ज पाठवण्याचा बघा इथे तुम्हाला अर्ज पाठवण्याचा पत्ता दिलेला आहे, या पत्त्यावरती तुम्ही अर्ज करू शकता। विभागीय अभियंता प्रशिक्षण आणि औद्योगिक अभियांत्रिका विभाग 3रा मजला, क्लब रोड बिल्डिंग, बेस्ट, मुंबई सेंट्रल बस डेपो, मराठा मंदिर मार्ग, मुंबई सेंट्रल, मुंबई 400008 यावरती तुम्हाला अर्जाचा पत्ता पाठवायचा आहे। त्याच पद्धतीने अर्ज सुरू होण्याची तारीख काय आहे? 7 ऑक्टोबर 2024 ही अर्ज सुरू होण्याची तारीख आहे। आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे? 25 ऑक्टोबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे। अधिकृत वेबसाईट सुद्धा इथे दिलेली आहे, या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही संपूर्ण सविस्तर डिटेल माहिती पाहू शकता। त्याच पद्धतीने कशा पद्धतीने अप्लाय करायचा, हाऊ टू अप्लाय, या पदाकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने भरायचा आहे। अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज पात्र ठरवण्यात येणार आहे, अपात्र ठरवण्यात येणार आहे। अर्जाची शेवटची तारीख अगोदर दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवणे। बघा अर्जाच्या तारखेच्या अगोदर तुम्हाला संबंधित पत्त्यावर अर्ज पाठवणे गरजेचं आहे। अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडणे सुद्धा गरजेचं आहे। त्याच पद्धतीने अर्ज सुरू होण्याच्या आधी 7 ऑक्टोबर 2024 रोजी तुम्ही अर्ज करू शकता। बघा 7 ऑक्टोबर आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर आहे। अर्ज सुरू होण्याची तारीख 7 ऑक्टोबर आहे आणि अर्ज शेवटची तारीख 25 ऑक्टोबर आहे। त्याआधी तुम्ही तुमचा अर्ज पाठवू शकता। अशा प्रकारचा आजचा व्हिडिओ होता आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये PDF ची लिंक भेटेल, तिथून जाऊन तुम्ही PDF डाउनलोड करून संपूर्ण सविस्तर डिटेल वाचून घेऊ शकता। अशा प्रकारचा आजचा व्हिडिओ होता, कसा वाटला कमेंटद्वारे कळवा। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।